सुरुवात झाली तरी कशामुळे? तर बार्टर सिस्टीममुळे. बार्टर सिस्टीम काय असते? तर एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू घ्यायची. म्हणजे काय की समजा माझ्याकडे कापड आहे म्हणजे क्लॉथ्स आहे आणि दुसरीकडे तांदूळ आहेत, तर हे दोघं एकमेकांमध्ये व्यवहार करायचे. तर यांच्या अशा गरजा पूर्ण व्हायच्या. परंतु याच्यामध्ये एक अडचण होती. काय अडचण होती ही? तर ही अडचण होती डबल कॉन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. म्हणजे काय की दोन व्यक्तींना एकमेकांकडे असलेल्या वस्तूंचा व्यवहार करायचा असावा. जसं की माझ्याकडे तांदूळ आहेत आणि समोर जी व्यक्ती आहे तिला माझ्याकडचे तांदूळ पाहिजेत, परंतु समोरच्या व्यक्तीकडे जो कापड आहे तो मला नाही पाहिजे. मग अशा वेळेस आमच्यात व्यवहार होणार तरी कसा? आणि यातूनच झाली पैशाची निर्मिती. सुरुवातीला पैसा हा धातूचा असायचा. सोने, चांदी, तांबे यांपासून पैसा बनला. का? कारण तर या वस्तू सर्वसामान्यांना मान्य होत्या यामुळे. परंतु या वस्तूंची काय होती? अडचण एक होती की या वस्तू कॅरी करायला खूप अवघड होत्या. त्यामुळे नंतर आले कागदी नोटा आणि आज तर कॅशलेस इकॉनॉमीमुळे डिजिटल पैसा आलेला आहे.